ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 5 to 9 शिकणार आहोत. क्वेश्चन 1 to 4 साठी व्हिडिओचा फर्स्ट पार्ट रेफर करा. त्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ओके, आता आपण चालू करूया. फिफ्थ क्वेश्चन. इन trapezium PQRS side PQ is parallel to side SR. Okay, AR is 5 AP, AS is 5 AQ. Then prove that SR is 5 PQ. ओके, तर आता इथे आपण जर बघितलं तर AR is 5 AP म्हणजे हे दिलं आहे AR is 5 AP आणि AS is 5 AQ आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे SR is 5 QP. म्हणजे आपण बघितलं तर आपल्याला जे काही डिटेल्स दिले आहेत ते या दोन ट्रायंगलविषयी आहेत. ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल ASR विषयीच दिले आहेत. तर आपण आता हे दोन ट्रायंगलच कन्सिडर करणार आणि प्रूव्ह करणार आहोत की SR is 5 PQ. तर कसं आपण बघूया. आता हा जो ट्रायंगल आहे APQ हा मी इथे तुमच्यासाठी ड्रॉ केला आहे. ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल ASR. ओके, तर आता आपण बघू शकतो की ट्रायंगल हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. हा छोटा आणि हा मोठावाला. ओके, आता इथे आपण बघू शकतो की हा अँगल A जो आहे जो ट्रायंगल APQ मध्ये सुद्धा आहे आणि ट्रायंगल ASR मध्ये सुद्धा आहे. हा वर्टिकली अपोजिट अँगल आहे. ट्रायंगल PAQ आणि ट्रायंगल SAR हा वर्टिकली अपोजिट अँगल आहे, ज्यामुळे ह्या दोन्ही अँगलमधला हा जो एक पेअर आहे हा कॉन्ग्रुएंट होणार आहे. ओके, त्यानंतर अँगल QPR आपल्याकडे PQ आणि SR त्यांनी पॅरलल दिला आहे, त्यामुळे अँगल QPR आणि अँगल PRS म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे अल्टरनेट अँगल्स आहेत, त्यामुळे ते सुद्धा कॉन्ग्रुएंट होणार आहेत. तसंच अँगल PQS आणि अँगल QSR म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हा सुद्धा कॉन्ग्रुएंट होणार आहे. तर हे जे दोन ट्रायंगल आहेत हे आपण अँगल टेस्टने सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. कोणता तरी एक अल्टरनेट पेअर चूज करून किंवा अँगल टेस्ट तिन्ही अँगल आपण यूज करून दाखवू शकतो. कोणतीही टेस्ट. तर आता आपण अँगलच यूज करू. कशाला आपल्याकडे इझी वे आहे अँगल टेस्ट, तर आपण अँगल टेस्टच यूज करू. तिन्ही अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायची काही गरज नाही आहे. ओके, तर आता आपण इथे लिहूया गिवन काय आहे PQ is parallel to SR, AR is equal to 5 AP, AS is equal to 5 AQ. ओके, टू प्रूव्ह काय आहे टू प्रूव्ह SR is equal to 5 PQ. ओके, आता आपण सोल्युशन लिहूया. सोल्युशन ट्रायंगल. आता तुम्ही इथे बघा आपण करस्पॉन्डन्स वाईजच लिहूया आधीच, म्हणजे आपल्याला लास्टला लिहायला इझी पडेल. ट्रायंगल ARS आरला जो आहे आरला P करस्पॉन्डिंग आहे, कारण आपण बघितलं तर ह्या दोन लाईन्स आपण पॅरलल पकडल्या आणि PR जर आपण त्याचा ट्रान्सव्हर्सल पकडला तर अँगल QPR आणि अँगल PRS हा अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. तर आपण QPR नाही पकडणार, अँगल QPA पकडणार, कारण आपण ट्रायंगल APQS घेतला आहे. द अँगल QPA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ARS. हे कशामुळे अल्टरनेट अँगल टेस्ट. ओके, तर आपण इथे लिहिताना इन ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल ARS असं लिहू. ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल ARS. ओके, इन ट्रायंगल APQ and triangle ARS. पहिला आपण पॅर घेणार आहोत अँगल PAQ आणि अँगल SAR. कशाला वर्टिकली अपोजिट अँगल, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असणार आहेत. अँगल PAQ आणि अँगल SAR वर्टिकली अपोजिट अँगल्स. तर इन ट्रायंगल APQ and ट्रायंगल ARS अँगल PAQ is congruent to angle SAR. कशाला vertically opposite angles. ओके, ह्याला आपण फर्स्ट इक्वेशन देऊया. त्यानंतर
आता हे पी क्यू आणि एस आर जे आहेत हे दोन्ही पॅरलल आहेत, तर तुम्ही कोणताही एक ट्रान्सव्हर्सल पकडू शकता. ट्रान्सव्हर्सल पी आर पकडा किंवा ट्रान्सव्हर्सल क्यू एस पकडा. आता आपण पी आर पकडला तर अँगल क्यू पी ए आणि अँगल ए आर एस हे कॉन्ग्रुएंट येणार, अल्टरनेट अँगल्स. जर तुम्ही ट्रान्सव्हर्सल क्यू एस पकडला तर अँगल पी क्यू ए आणि अँगल ए एस आर हा कॉन्ग्रुएंट येणार. तर आता मी ट्रान्सव्हर्सल पी आर पकडते, ओके, आणि अँगल क्यू पी ए आणि अँगल ए आर एसची कॉन्ग्रुएन्सी लिहिते, ओके. ऑल्सो काय आहे, पी क्यू इज पॅरलल टू एस आर अँड आपण ट्रान्सव्हर्सल कोणता पकडणार आहोत, पी आर, अँड पी आर इज ए ट्रान्सव्हर्सल, ओके. देअरफॉर अँगल कोणता येणार आहे, अँगल क्यू पी ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए आर एस. अँगल क्यू पी ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए आर एस. कशाला, अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. हे आहे इक्वेशन 2. आता आपल्याला थर्ड पेअर प्रूव्ह करायची गरज नाही, कारण आपल्याकडे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट आले. तर आपण अँगल टेस्ट, तुम्हाला जर लिहायचंच असेल तर तुम्ही क्यू एस ट्रान्सव्हर्सल पकडून अँगल क्यू आणि अँगल एस कशी कॉन्ग्रुएन्सी दाखवून मग अँगल टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवू शकता. पण मी फक्त अँगल टेस्ट यूज करणार आहे, ओके. तर आपल्याकडे 2 पेअर्स आले कॉन्ग्रुएंट. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 कोणते ट्रायंगल पकडले आहेत, आपण ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल ए एस आर करस्पॉन्डन्स, आपण करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स लिहिणार आहोत, करस्पॉन्डन्स यूज करून लिहिणार आहोत. ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल ए आर एस, ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल ए आर एस, ओके. फ्रॉम 1 and 2 ट्रायंगल ए पी क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल ए आर एस. कशामुळे, ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, ओके. आपल्याकडे ट्रायंगल्स सिमिलर प्रूव्ह झालेले आहेत. पण आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की एस आर इज 5 पी क्यू, म्हणजे एस आर जो आहे तो 5 पी क्यू आहे. एस आर इज 5 पी क्यू. तर आता हे दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत हे सिमिलर आहेत, तर आपण त्यांच्या साईड्सचे रेशिओ लिहूया, त्यांचं प्रपोर्शन बघूया आणि त्यानंतर आपल्याला एक कोणती तरी इक्वॅलिटी यूज करून आपल्याला मिळणार. तर आपण पहिलं आपण कसं लिहू की करस्पॉन्डिंग साईड्सच्या पॅचचा रेशिओ लिहूया. दॅट इज ए पी अपॉन ए आर, ओके, इज इक्वल टू पी क्यू अपॉन आर एस इज इक्वल टू क्यू ए अपॉन ए एस. म्हणजे आपण असं लिहू की ए पी अपॉन ए आर इज इक्वल टू एस आर अपॉन क्यू पी इज इक्वल टू ए क्यू अपॉन ए एस, ओके. ट्रायंगल सिमिलर आहेत त्यामुळे आपण त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशिओ लिहिणार आहोत. देअरफॉर ए पी अपॉन ए पीला करस्पॉन्डिंग कोणती साईड आहे, ए आर इज इक्वल टू क्यू पी अपॉन एस आर इज इक्वल टू ए क्यू अपॉन ए एस, ओके. हे आपण लिहिलं. त्यानंतर आपण आता जे आपल्याकडे दिलेलं आहे गिवन जे आहे आपल्याकडे काय आहे, गिवन ए आर इज 5 ए पी आणि ए एस इज 5 ए क्यू. तर आता आपण इकडे ए आरला काय सबस्टिट्यूट करणार, 5 ए पी. देअरफॉर ए पी अपॉन ए आर आहे आपल्याकडे 5 ए पी इज इक्वल टू क्यू पी अपॉन एस आर इज इक्वल टू ए क्यू लिहू आपण आणि ए एस इज 5 ए क्यू आपल्याकडे दिलेलं आहे, 5 ए क्यू, ओके. आपण हे रेशिओज लिहिले. तर आता इथे ए पी आणि ए पी कॅन्सल होणार, इकडे ए क्यू आणि ए क्यू कॅन्सल होणार. तर आता आपण इथे बघू शकतो की 1/5 इज इक्वल टू क्यू पी अपॉन एस आर इज इक्वल टू 1/5. कुठून पण ते इक्वल टू 1/5च आहे. तर आपण आता फक्त हे एवढं पकडूया, दॅट इज क्यू पी अपॉन एस आर इज इक्वल टू 1/5. मी इकडेच लिहिते, ओके. देअरफॉर क्यू पी अपॉन एस आर इज इक्वल टू 1/5. आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार. देअरफॉर क्यू पी इंटू 5 इज इक्वल टू एस आर इंटू 1.
देअरफॉर आपण इथे लिहूया एस आर, या साईडला लिहू एस आर इंटू 1 इज एस आर इज इक्वल टू 5 क्यू पीला आपण पी क्यू लिहूया. देअरफॉर एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. क्वेश्चन नंबर 6. इन ट्रपेझियम ABCD, साइड AB is parallel to side DC. Diagonals AC and BD intersect in point O. If AB is 20, DC is 6, OB is 15, then find OD. परत आता आपण इकडे बघू शकतो, आपण जसा फिफ्थ सम केला हा सुद्धा सिमिलर सम आहे. आपल्याकडे AB दिलेली आहे, DC दिलेली आहे, OB दिली आहे आणि आपल्याला OD फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला ट्रायंगल COD आणि ट्रायंगल BOA विषयी दिलेला आहे. म्हणजे हा छोटा ट्रायंगल आणि हा जो मोठा ट्रायंगल आहे तो, ह्या दोन्ही ट्रायंगल्स विषयी डिटेल्स दिलेले आहेत. तर आता सुद्धा आपण तसंच सॉल्व करणार आहोत. अँगल टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवणार आहोत. त्यानंतर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या पॅचचा रेशिओ घेऊन आपण OD फाइंड आउट करणार आहोत. तर पहिलं आपल्याला हे दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर दाखवायचे आहेत. तुम्ही कन्फ्यूज झाले पाहिजे नाही, त्यासाठी मी हे दोन्ही ट्रायंगल्स इथे काढलेले आहेत, कारण आपल्याला करस्पॉन्डन्स लिहायचा आहे. हे ट्रायंगल्स तुम्हाला एक्झाममध्ये काढायचे नाही आहेत. मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा असे ट्रायंगल्स तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेले आहेत. तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी ते तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करायचे नाही आहेत. ओके, तर आता आपण पहिलं लिहूया. गिवन गिवन काय आहे, साइड AB इज पॅरलल टू साइड DC. ओके, आणि अजून काय आहे, AB इज 20, AB इज इक्वल टू 20, DC इज इक्वल टू 6, OB इज इक्वल टू 15. आपण आता डायरेक्ट सोल्युशन लिहूया. सोल्युशन काय आहे, आता आपण जस्ट दोन ट्रायंगल कन्सिडर करू, ट्रायंगल COD आणि ट्रायंगल BOA. इथे आपल्याला करस्पॉन्डन्स लिहायचं नाही आहे, आपण लास्टला डायरेक्ट करस्पॉन्डन्स लिहूया. आपण आता फक्त लिहू की ट्रायंगल COD आणि ट्रायंगल BOA. इन ट्रायंगल COD अँड ट्रायंगल BOA कोणते अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल COD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BOA. कशाला, वर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, अँगल COD आणि अँगल BOA. इन ट्रायंगल COD and ट्रायंगल BOA, अँगल COD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BOA. कशाला, वर्टिकली अपोजिट अँगल्स. ह्याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आता आपल्याला दिलेलं आहे की AB आणि DC जे आहेत, AB आणि DC या पॅरलल आहेत. तर आपण कोणता तरी एक ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करू शकतो. एक तर CA किंवा DB हा ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करू शकतो आणि आपण अल्टरनेट पॅर्स ऑफ अँगल्स घेऊ शकतो. तर मी CAला ट्रान्सव्हर्सल पकडते. ओके, म्हणजे आपल्याला अँगल DCO आणि अँगल OAB हे कॉन्ग्रुएंट मिळतील. अँगल DCO आणि अँगल OAB हे कॉन्ग्रुएंट आहेत. कशाला, AB आणि CD पॅरलल आहेत आणि CA जो आहे हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. तर आपण लिहू ऑल्सो AB इज पॅरलल टू DC अँड CA इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, देअरफॉर काय येणार, अँगल DCO इज कॉन्ग्रुएंट टू अँगल OAB. अँगल DCO इज कॉन्ग्रुएंट टू अँगल OAB. कशाला, अल्टरनेट अँगल्स. हे झालं सेकंड इक्वेशन. तर आपण सांगू शकतो की फ्रॉम 1 and 2 आता ट्रायंगल्स आपण करस्पॉन्डन्सनुसार कसे लिहिणार आहोत बघा. ओ तसाच आहे तर आपण तसाच लिहिला. एला C करस्पॉन्डिंग आहे, कारण अँगल C आणि अँगल A जे आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत. तर एला C करस्पॉन्डिंग आहे आणि Dला B करस्पॉन्डिंग आहे. ओके, तर आपण असं लिहू शकतो की ट्रायंगल DOC इज कॉन्ग्रुएंट टू नको आपण असं लिहू ट्रायंगल ठीक आहे, ट्रायंगल DOC इज सिमिलर टू ट्रायंगल BOA. कशाला, अँगल टेस्टने. ओके, देअरफॉर फ्रॉम 1 and 2 ट्रायंगल्स आपण कसे लिहिणार, ट्रायंगल
DOC is congruent to triangle BO is similar to triangle BOA. Triangle DOC is similar to triangle BOA. कशाने? By AA test for similarity of triangles. For similarity of triangles. ओके, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले. तर आता आपण त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशिओ घेऊ शकतो. आता आपल्याला कोणती साईड पाहिजे? आपल्याला OD पाहिजे. ओके, टू फाइंड OD आहे. आपल्याला OB दिला आहे, CD दिला म्हणजे DC दिला आहे आणि AB दिलेला आहे. तर आता आपण करस्पॉन्डिंग साईड्स असे घेऊ की OD अपॉन OB इज इक्वल टू CD अपॉन AB. CD म्हणजेच DC. ओके, इथे DC दिला आहे म्हणून आपण DC लिहूया. OD अपॉन OB इज इक्वल टू DC अपॉन AB घेऊया. ह्या थर्ड पेअरची आपल्याला गरज नाही आहे. तर देअरफोर काय आहे? OD अपॉन OB इज इक्वल टू DC अपॉन AB. देअरफोर OD आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. OB काय आहे? OB इज 15 is equal to DC is 6 upon AB is 20. Therefore OD into 20 is equal to 6 into 15. Therefore OD is equal to 6 into 15 upon 20. 6 into 15 upon 20. ओके, तर आपण लिहू 5 4 जा 5 3 जा. इकडे आहे 2 2 जा आणि 2 3 जा 6. देअरफोर OD इज इक्वल टू 3 इंटू 3 अपॉन 2 इज इक्वल टू 3 3 जा 9 अपॉन 2 दॅट इज 4.5. देअरफोर OD इज इक्वल टू 4.5. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलं आहे? क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. पॉईंट E इज ऑन साइड BC. ओके, BC वर पॉईंट E आहे. लाइन DE इंटरसेक्ट्स रे AB इन पॉइंट T. म्हणजे रे AB ला एक्सटेंड केलं आणि साइड लाइन DE ला एक्सटेंड केलं तर हे दोन्ही पॉइंट T मध्ये इंटरसेक्ट होतात. ओके, आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? DE म्हणजे ही DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. ओके, आता आपण बघितलं तर ह्या ज्या दोन साईड्स आहेत त्या या ट्रायंगलमध्ये आहेत आणि या ज्या दोन साईड्स आहेत त्या या छोट्या ट्रायंगलमध्ये आहेत. म्हणजे आपल्याला जे दिलं आहे ते ट्रायंगल DEC आणि ट्रायंगल BET विषयीच दिलेलं आहे. तर आता आपण हे दोन ट्रायंगल्स कन्सिडर करणार आहोत, ट्रायंगल DEC आणि ट्रायंगल BET. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. ओके, तर पहिलं आपण हे दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवूया, त्यानंतर आपण बघू पुढे आपल्याला ह्याबद्दल काय करता येईल. ओके, तर आपण पहिलं लिहू. पहिलं आपण गिवन लिहू. गिवन काय आहे? क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. ओके, हे झालं. आता आपण सोल्यूशन लिहूया. आपल्याला कोणते ट्रायंगल्स कन्सिडर करायचे आहेत? ट्रायंगल DEC आणि ट्रायंगल BET. पण आपण करस्पॉन्डन्स नुसार जाऊया. तर आपल्याला बघितलं नाही चालेल तसं, पण DEC आणि ट्रायंगल BET, ट्रायंगल DEC ट्रायंगल BET आपण कन्सिडर केला तर आपण बघू शकतो की हा जो अँगल आहे हा वर्टिकली अपोजिट आहे. अँगल BET आणि अँगल DEC. ओके, तर आपण असं लिहू की इन ट्रायंगल DEC अँड ट्रायंगल BET अँगल DEC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BET. कशाला? वर्टिकली अपोजिट अँगल. इकडे आपण कोणतीही साईड यूज करू शकत नाहीत कारण त्याचे मेजर्स आपल्याकडे नाही आहेत. तर आपल्याला अँगल किंवा अँगल बघूया. जे काही टेस्ट मिळत आहेत, जेवढे अँगल्स कॉन्ग्रुएंट मिळतात आपण बघू. फर्स्ट पेअर आपल्याला मिळाली आहे अँगल DEC आणि अँगल BET. तर आपण लिहू इन ट्रायंगल DEC
अँड ट्रायंगल बी ई टी काय आहे, अँगल डी ई सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ई टी. कशावरून, ते वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, वर्टिकली अपोजिट अँगल्स. ही झाली फर्स्ट पेअर, फर्स्ट इक्वेशन. आता आपल्याला सेकंड अँगल कुठून मिळेल तर बघा, नीट लक्ष द्या. इकडे ए बी, हा ए बी सी डी जो आहे तो पॅरलेलोग्रॅम आहे. पॅरलेलोग्रॅमच्या अपोजिट साईड्स ज्या असतात त्या पॅरलेल असतात, म्हणजे ए बी इज पॅरलेल टू डी सी. ओके. तर आता आपण बघू शकतो की आपण जर, आता मी इथे जस्ट एक लाईन ड्रॉ करते तुम्हाला समजण्यासाठी. ओके. तर आता ए बी जी आहे ती डी सीला पॅरलेल आहे, म्हणजे ही जी लाईन आहे ही लाईन या लाईनला पॅरलेल आहे. आणि आपण जर बी सीला ट्रान्सव्हर्सल पकडलं, म्हणजे बघा ह्या दोन लाईन्स पॅरलेल, मी ब्लू पेनने मार्क करते म्हणजे तुम्हाला समजेल. या दोन लाईन्स ज्या आहेत, ए टी किंवा ए बी पकडा आणि डी सी, ह्या पॅरलेल दाखवल्या. आणि बी सी जो आहे तो जर आपण ट्रान्सव्हर्सल पकडला, बी सी म्हणजे असं. ओके. इकडे ए आहे, इकडे बी आहे, इकडे डी आहे, इकडे सी आहे. आणि हा बी सी जो आहे तो आपण ट्रान्सव्हर्सल जर पकडला तर हा अँगल म्हणजे हा अँगल. ओके. आणि हा अँगल म्हणजे हा अँगल सी. हे दोन्ही अल्टरनेट अँगल्स होणार आहेत. हे दोन लाईन्स पॅरलेल आहेत, हा ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे दोन जे आहेत हे अल्टरनेट अँगल्स आहेत, अँगल बी आणि अँगल सी. आपण ए बी आणि सी डी हे पॅरलेलोग्रॅमच्या साईड्स आहेत त्या पॅरलेल आहेत, आणि बी सी त्यांचा ट्रान्सव्हर्सल आपण जर पकडला तर अँगल बी आणि अँगल सी हे अल्टरनेट अँगल्स होणार आहेत. तर एक पेअर आपल्याला मिळाला आहे अँगल ई, जो वर्टिकली अपोजिट अँगल आहे. आणि दुसरा पेअर आहे अँगल डी सी ई आणि अँगल टी बी ई, हे आहेत अल्टरनेट अँगल्स. ओके. तर आता आपण लिहू की ऑल्सो काय आहे आपल्याकडे, साइड ए बी इज पॅरलेल टू साइड डी सी अँड बी सी इज द ट्रान्सव्हर्सल. बी सीला आपण ट्रान्सव्हर्सल पकडलं, द ट्रान्सव्हर्सल. ओके. देअरफॉर आपल्याकडे कोणते अँगल आले, अँगल डी सी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई बी टी लिहूया. अँगल डी सी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई बी टी. अँगल डी सी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई बी टी. कशामुळे, अल्टरनेट अँगल्स. ह्याला लिहू आपण सेकंड. तर ह्या दोन्ही ट्रायंगल्समधले आपल्याकडे दोन पेअर्स जे आहेत अँगल्सचे, करस्पॉन्डिंग अँगल्सचे, ते आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळाले आहेत. तर आपण लिहू की देअरफॉर, आता इथे करस्पॉन्डन्स बघूया. अँगल बी जो आहे तो अँगल सीला करस्पॉन्डिंग आहे, मग अँगल टी जो आहे तो अँगल डीला करस्पॉन्ड करणार आहे. ओके. तर आपण असं लिहू की ट्रायंगल ई सी डी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ई बी टी. ईला करस्पॉन्डिंग आहे, सी जो आहे तो बीला करस्पॉन्ड करतो. ओके. त्यामुळे ट्रायंगल ई सी डी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल इज सिमिलर टू ट्रायंगल ई बी टी. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 triangle ECD is similar to triangle EBT. ओके. कशामुळे, ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स ओके. तर आपल्याकडे हे ट्रायंगल्स आले. आता यानुसार आपण करस्पॉन्डन्स लिहूया. ओके. आपल्याला काय पाहिजे, डी ई पाहिजे, बी ई पाहिजे. डी ई. ओके. डी ई आहे तर डी ईला करस्पॉन्डिंग काय आहे, टी ई. ओके. तर आता आपण लिहूया की डी ईला करस्पॉन्डिंग आहे टी ई. तर डी ई अपॉन टी ई इज इक्वल टू, नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला, सी ई पाहिजे.
CE पाहिजे, CEला करस्पॉन्डिंग काय आहे, BE आहे. तर इज इक्वल टू CE अपॉन CE अपॉन BE. ओके, therefore DE अपॉन DE क्रॉस मल्टिप्लाय करणार इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. आपण थर्ड पेअर घेतली नाही, म्हणजे आपण बघा काय घेतलं, आपण DE इंटू BE घेतलं आणि CE इंटू TE घेतलं. आपण TB इंटू DC घेतलं नाही, कारण आपल्याला त्या पेअरची गरज नाही आहे. तर आपल्याला इकडे DE पाहिजे होता, म्हणून आपण DE घेतला, त्याची करस्पॉन्डिंग होती TE, त्याला आपण अपॉन लिहिलं. तसंच सिमिलरली आपल्याला CE पाहिजे होता, CE, म्हणून आपण CE लिहिला आणि CEला करस्पॉन्डिंग होतं BE, म्हणून आपण अपॉन BE लिहिलं. तर DE अपॉन DE इज इक्वल्स टू CE अपॉन BE. आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं, DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. क्वेश्चन नंबर 8मध्ये काय दिलं आहे, इन द फिगर सेगमेंट AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट ईच अदर इन पॉईंट P अँड AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. प्रूफ काय करायचं आहे, ट्रायंगल ABP इज सिमिलर टू ट्रायंगल CDP. ट्रायंगल ABP सिमिलर टू ट्रायंगल CDP. ओके, तर इथे आता आपण बघू शकतो की आपल्याला AP आणि CP जे आहेत हे ट्रायंगल APB आणि ट्रायंगल CDPचे करस्पॉन्डिंग पेअर्स ऑफ साईड्स आहेत. म्हणजे AP अपॉन CP हे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत. दुसरी करस्पॉन्डिंग पेअर कोणती आहे, BP अपॉन DP. आणि त्यांनी आपल्याला काय दिलं आहे की AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. दोन करस्पॉन्डिंग पेअर्स जे आहेत ते त्यांनी इक्वल दिलेले आहेत. ओके, आणि आपण इथे बघू शकतो की हा जो अँगल आहे, अँगल APB आणि अँगल DPC हा वर्टिकली अपोजिट अँगल आहे. तर आपण असं सांगू शकतो की AP अपॉन CP हे त्यांनी दिलेलं आहे सेम प्रपोर्शन. AP आणि CPचं प्रपोर्शन BP अपॉन DPच्या प्रपोर्शनला सेम आहे. आणि ह्या ज्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या पेअर्स आहेत त्यांच्यामधला जो अँगल आहे तो आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो वर्टिकली अपोजिट अँगलने. तर आपण असं सांगू शकतो की SAS टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत हे सिमिलर आहेत. ओके, तर SAS टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होणार आहेत. ते कसे ते आता आपण बघूया. गिवन आहे, गिवन काय आहे, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. तर सोल्युशन लिहूया, नाही टू प्रूव्ह आहे ट्रायंगल ABP सिमिलर टू ट्रायंगल CDP. ओके, आता आपण सोल्युशन लिहूया. सोल्युशन काय आहे, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP गिवन आहे. ओके, तर आपण फर्स्ट इक्वेशन पकडूया. दोन जे करस्पॉन्डिंग साईड्सच्या पेअर्स आहेत AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP हे सेम आहेत आणि त्यांच्यामधला जो अँगल तो आता आपण इक्वल दाखवणार आहोत वर्टिकली अपोजिटने. तर आपण लिहूया ऑल्सो इथेच लिहू आपण, पहिलं लिहू की इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP. मी हे लिहायला विसरली. पहिलं आपण लिहायचं की इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP. त्यांनी जसं दिलेलं आहे तसंच आपण लिहू. ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP त्यांनी हे प्रपोर्शन दिलेलं आहे जे सेम आहे. ओके, त्यानंतर अँगल APB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DPC. ऑल्सो अँगल APB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DPC. कशाला, वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत ते, वर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, हे झालं सेकंड. तर आता आपण बघू शकतो की दोन पेअर्स ज्या आहेत करस्पॉन्डिंग साईड्सच्या त्या सेम आहेत, म्हणजे AP अपॉन CP आणि BP अपॉन DP. आणि ह्या दोन्ही साईड्सच्या मधला जो अँगल आहे
तो कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे SAS टेस्ट. ओके, तर आपण आता सांगू शकतो की हे दिलेलं होतं आपल्याकडे आणि आपण हा अँगल जो आहे तो कॉन्ग्रुएंट दाखवले आहेत हे दोन्ही अँगल्स. त्यामुळे आपण फ्रॉम 1 and 2 काय सांगू शकतो की ट्रायंगल ABP इज सिमिलर टू ट्रायंगल CDP बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 triangle ABP is similar to triangle CDP कशाने बाय SAS म्हणजे काय साइड अँगल साइड टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. ओके, आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं काय करायचं होतं ABP सिमिलर टू ट्रायंगल CDP आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता 9th सममध्ये काय दिलं आहे, इन द फिगर इन ट्रायंगल ABC पॉईंट D इज ऑन साइड BC. ओके, सच दॅट अँगल BAC म्हणजे हा वाला अँगल, हा मोठा अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC म्हणजे हा अँगल ADC हे त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. ओके, म्हणजे आपल्याला असं बघायला लागेल की CA जो आहे हा 2 वेळा मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणजे आता CB इंटू CD ज्या कोणत्या ट्रायंगलमध्ये येईल आणि CA ज्या दोन्ही ट्रायंगलमध्ये आला पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं तर CA इंटू CA केला आहे, ज्यामुळे आपल्याला CA स्क्वेअर आला आहे. तर आपल्याला असे 2 ट्रायंगल्स बघायचे आहेत ज्या दोन्ही ट्रायंगल्समध्ये CA येतो, म्हणून तो CA स्क्वेअर झाला आहे. तर आता आपण इथे बघू शकतो की ट्रायंगल ABC जर आपण घेतला, ट्रायंगल ABC मोठा, तर त्यामध्ये सुद्धा AC साईड येईल. आणि ट्रायंगल CDC किंवा ट्रायंगल ADC घेतला आपण, ट्रायंगल ADC जर पकडला त्यामध्ये सुद्धा आपल्याला AC साईड मिळेल. तर आपल्याला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADC जर आपण सिमिलर दाखवले तर आपल्याकडे AC जी आहे ती कॉमन साईड येईल, म्हणजे ती 2 वेळा मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे CA स्क्वेअर हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे त्यामध्ये येईल. तर आता आपण लिहू पहिलं आपण गिवन लिहूया. तुम्हाला जर आता समजलं नसेल तर मी पुढे सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला समजेल. गिवन काय आहे आपल्याकडे, अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. ओके, आणि प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. ओके, आता आपण पहिले सोल्युशन लिहू. सोल्युशन काय आहे, आपण कोणते ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADC. ओके, तर इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC. ओके, त्यांनी पहिलं आपल्याला दिलेलं आहे की अँगल BAC आणि अँगल ADC आहेत जे कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, BAC जो आहे तो ट्रायंगल ABC मध्ये येतो आणि अँगल ADC जो आहे तो ट्रायंगल ADC मध्ये येतो. तर आपण लिहू की इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. ओके, अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. हे काय होतं, गिवन होतं. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आपल्याला अँगलची फर्स्ट पेअर मिळाली आहे. ओके, तर आता आपण एक दुसरा सेकंड अँगल जर प्रूव्ह केला जो कॉन्ग्रुएंट असेल तर आपण हे 2 ट्रायंगल्स जे आहेत ते A टेस्टने सिमिलर दाखवू शकतो. आता इथे आपण बघू शकतो की अँगल C जो आहे तो ट्रायंगल ABC मध्ये सुद्धा येतो आणि ट्रायंगल ADC मध्ये सुद्धा येतो. म्हणजे ट्रायंगल ABC मध्ये अँगल C जो आहे तो अँगल ACB आहे आणि ट्रायंगल ADC मध्ये अँगल ACD आहे. हा C जो आहे तो कॉमन अँगल आहे. तर आपण लिहू शकतो की ऑल्सो कोणता अँगल पकडणार, ट्रायंगल ABC साठी ट्रायंगल ABC मध्ये अँगल येणार अँगल ACB. ओके, ऑल्सो अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू, आता ADC मध्ये कसा येईल, अँगल ACD येईल. अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACD. कशामुळे, C जो आहे तो कॉमन अँगल आहे. तर आपण लिहू कॉमन अँगल. ओके, ह्याला पकडलं आपण
इक्वेशन 2. तर आता फर्स्ट आणि सेकंडमधून आपल्याला काय समजते की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADC. कोणत्या टेस्टने? अँगल टेस्टने. दोन अँगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवले आहेत. देअरफोर आता आपण त्यांचं करस्पॉन्डन्स बघूया कसं येणार आहे. अँगल ए जो आहे तो अँगल डीला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे काय येणार? ट्रायंगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ADC. कारण C जो आहे तो Cलाच करस्पॉन्ड करतो, A जो आहे तो Dला करस्पॉन्ड करतो. म्हणून आपण लिहिणार की ट्रायंगल BAC इज सिमिलर टू ट्रायंगल ADC. देअरफोर ट्रायंगल BAC इज सिमिलर टू ट्रायंगल ADC. कशाने? बाय अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. ओके. तर आता आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले आहेत, ट्रायंगल BAC आणि ट्रायंगल ADC. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की CA² इज इक्वल टू CB इंटू CD. तर आता मी इथे तुम्हाला छोटे दोन ट्रायंगल काढून दाखवते ज्यामुळे तुम्हाला इझी पडेल. आपण काय सांगितलं, हा C जो आहे तो आपला कॉमन अँगल होता. D आपण इथे लिहूया. म्हणजे अँगल पहिला आपण C कॉमन अँगल लिहिला. आता आपल्याकडे कोणता अँगल आहे? BAC. आपला पहिला ट्रायंगल होता BAC. तर आपण लिहू इथे BAC. आणि A कोणाला करस्पॉन्ड करतो? Dला. तर आपण D इकडे लिहू. A आणि D इक्वल आहेत तर आपण D इथे लिहिला आणि इथे A लिहिला. तर आपले दोन ट्रायंगल्स जे सिमिलर होते, ट्रायंगल BAC आणि ट्रायंगल ADC. हे मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी लिहिलेलं आहे कारण आता आपल्याला कॉमन पेअर घ्यायची आहे. ओके. तर आपल्याला काय पाहिजे? CA² पाहिजे. तर आपल्याला फर्स्ट ट्रायंगलमधून CA घ्यायचा आहे. तर CAला कोणती करस्पॉन्ड करते? CD करस्पॉन्ड करते. CAला CD करस्पॉन्ड करते. ओके. तर देअरफोर CA अपॉन CD इज इक्वल टू, आता आपल्याला परत सेकंड ट्रायंगलमध्ये CA घ्यायला लागेल कारण आपल्याला CA² पाहिजे. तर फर्स्ट ट्रायंगलमधून आपण CAला करस्पॉन्ड घेतला CD. ओके. आणि आता सेकंड ट्रायंगलमध्ये CAला कोणता करस्पॉन्ड करतो? CB. तर आपण लिहिणार CB अपॉन, पहिलं आपण लिहिलं CA अपॉन CD इज इक्वल टू CB अपॉन CA. CA अपॉन CD इज इक्वल टू CB अपॉन CA. तर आता जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार, देअरफोर CA इंटू CA इज इक्वल टू CB इंटू CD. देअरफोर CA² इज इक्वल टू CB इंटू CD. आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं CA² इज CB इंटू CD इज प्रूव्ड. ओके.